नमस्कार, मी राजू पाटील. रिंगण लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या आपल्या 27व्या भागामध्ये आपण लातूर जिल्ह्यातल्या अशा एका व्यक्तिमत्वाबरोबर चर्चा करणार आहोत की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने औसा तालुक्याचं नाव तर मोठं केलं आहे, परंतु लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक चळवळीमध्ये आपल्या ज्ञानाचा, आपल्या मार्गदर्शनाचा, आपल्या विचाराचा एक वेगळा ठसा उमटवला. शैक्षणिक चळवळी बरोबरच अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये थेट प्रवेश करून एका राजकीय पक्षाची धुरा समर्थपणे खांद्यावर घेऊन ते आता लातूर जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यावर काम करतायत. ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे प्राध्यापक सुधीर पोद्दार सर. आमच्या स्टुडिओमध्ये मी सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत करतो. माझे सहकारी इलियास चौधरीने विनंती करतो की त्यांनी आपल्या टीमच्या वतीनं सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. थँक्यू. प्राध्यापक सुधीर पोद्दार हे नाव औसा तालुक्याला किंवा लातूर जिल्ह्याला नव्याने ओळख करून द्यावं इतकं छोटं नाहीये, परंतु तरी सुद्धा प्राध्यापक सुधीर पोद्दारांचं बालपण, त्यांचं गाव, त्यांची शैक्षणिक प्राथमिक अवस्थेतली शैक्षणिक वाटचाल याविषयी लोकांना ऐकायचंय. तुम्ही काय सांगा? सर, राजू पाटील सर, आदरणीय राजू पाटील सर, आपले खूप खूप आभार की आपण एका चांगल्या स्टेजवरती मला माझी मतं आणि माझं विचार व्यक्त करण्याची एक संधी उपलब्ध करून देत आहात. मी प्राध्यापक सुधीर शंकरराव पोद्दार. माझं गाव मूळतः कवडी हिप्परगा कवडी असं आपण त्याला म्हणतो. औसा तालुक्यामधलं हे गाव. माझं प्राथमिक शिक्षण हिप्परगा गावात झालं आणि त्यानंतर मी आजोळी मामांकडे शिक्षणासाठी गेलो. तिथं शिक्षण घेऊन पुढे मी लातूरला माझी 10वी पूर्ण केली. 10वी पूर्ण करत असताना आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर असल्यामुळं त्या काळात 10वी नंतर मी काही काळ न्यूजपेपर टाकण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर मग काही काळ गॅरेजवरती सुद्धा काम केलं आणि त्याच्यातून थोडंसं आर्थिक स्वावलंबन हे मला शिकायला मिळालं. पुढे 11वी 12वी आणि पदवी ही दयानंद आर्ट्स कॉलेज लातूरमधून पूर्ण केली. पुढे ILS लॉ कॉलेजला मी लॉ कंप्लीट केलं आणि नंतर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पुण्यात ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षेत केला. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जवळजवळ मी 67 परीक्षा दिल्या. त्यातल्या जवळजवळ निम्म्यापेक्षा अधिक परीक्षेत मी यशस्वी झालो आणि त्यानंतर असं ठरवलं की कोणतीही एक नोकरी करून आपण शासनाची सेवा करण्यापेक्षा स्वतंत्ररित्या आपल्याला दुसरं काही करता येईल का हा विचार घेऊन मी लातूरला परत आलो. लातूरमध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शक म्हणून जवळजवळ 21 वर्ष मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून काम केलं. या काळात जवळजवळ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन स्पर्धा परीक्षेचे वर्ग आणि त्या संदर्भातली माहिती विद्यार्थ्यांना दिली. 2 लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्या दरम्यान मी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलं आणि जवळजवळ आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली 17,000च्या आसपास क्लास 4 पासून ते सुपर क्लास 1 असे अधिकारी घडवण्याचा योग मला मिळाला. आत्ता या क्षणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात म्हणजे महाराष्ट्रातला असा एकही तालुका नसेल की ज्या तालुक्यामध्ये आमच्या म्हणजे ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून शिकलेले विद्यार्थी कार्यरत नसतील. नागपूरपासून मुंबईपर्यंत आणि खाली सिंधुदुर्गपासून पूर्ण जळगावपर्यंत कानाकोपऱ्यात महाराष्ट्रात आपल्या लातूर जिल्ह्यातली मराठवाड्यातली काही मुलं अधिकारी म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे माझं भाग्य आहे की सुरुवातीच्या काळापासून शिक्षणाची ओढ होती, शिक्षण क्षेत्रातच काहीतरी करायची इच्छा पण होती आणि ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून ती पूर्ण पण झाली. आज एक आत्मिक समाधान वाटतंय की आपण एक चांगल्या क्षेत्रात काम करतोय, काम केलंय आणि पुढे करत राहू. लातूरचा जो शैक्षणिक पॅटर्न महाराष्ट्रभर गाजतोय किंवा ज्याची चर्चा सातत्याने होते त्याचा आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरातलं किंवा इतर जिल्ह्यातले नेमका काय बदल आहे? हो सर, खूप चांगला प्रश्न आहे हा की लातूर पॅटर्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आता तर पूर्ण देश पातळीवर गाजतोय. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक लातूर पॅटर्न हा 11वी 12वी सायन्ससाठी म्हणून संपूर्ण भारतात गाजतोय आणि महाराष्ट्रात आता स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न म्हणून लातूर पॅटर्न गाजतोय. ह्याचे 2 भाग आहेत साहेब. एक पहिला भाग असा आहे की लातूर पॅटर्न म्हणजे काय हा एक मूळ मुद्दा बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. तर लातूर पॅटर्न हा असा आहे की लातूरमधले जे कोणी विद्यार्थी आहेत 8वी 9वी 10वी पासून ज्यांना कुणाला पुढे जाऊन इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे
ती मुलं बेसिक फाउंडेशन 8वी 9वी पासून सुरुवात करतात. बरोबर. 8वी 9वी 10वीला त्यांचा बेस तयार होतो आणि नंतर पुढे 11वी 12वीला चांगले मार्क्स घेऊन लातूरमधल्या नामांकित कॉलेजमध्ये ते प्रवेश घेतात. आता इथून खरी आपल्याला लातूर पॅटर्नची ओळख होते. ती ओळख अशी होते की आपल्या मधले काही लातूर जिल्ह्यातले काही लातूर शहरातली कॉलेजेस आहेत जी की 12वीचा जो सिलेबस आहे सायन्सचा किंवा इंजिनिअरिंग मेडिकलचा ती 11वी मध्येच जवळजवळ पूर्ण करून घेतात. आणि मग पुढे 12वी मध्ये जेव्हा मुलगा जातो तेव्हा त्यावेळेस त्या विद्यार्थ्याची प्रचंड सराव करून घेतली जाते. रिव्हिजन, सराव, नोट्स या पद्धतीने त्याचा खूप अभ्यास करून घेतला जातो. नीट असेल किंवा मग इंजिनिअरिंगच्या ज्या काही टेस्ट असतील त्या संदर्भात ह्या विद्यार्थ्यांची तयारी होतीये. आणि मग आपण पाहतो की महाराष्ट्रात जो काही रिझल्ट येतोय नीटचा असेल किंवा इंजिनिअरिंग जी काही सीईटी आहे त्याचा रिझल्ट त्याच्यात 50-60% लातूर जिल्ह्यातून विद्यार्थी यशस्वी होताना पाहतो. आणि मग त्याला आपण सर्वसामान्यरित्या लातूर पॅटर्न असं म्हणतो. दुसरा लातूर पॅटर्न स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत असा आहे की स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत मुलांना सुरुवातीला असं वाटत होतं की लातूर शहरात किंवा मराठवाड्यात स्पर्धा परीक्षेची तयारी होत नाही, त्याला पुण्याला जावं लागतं. हा, त्याला पुण्याला जावं लागतं किंवा मुंबईला किंवा बाहेर कुठेतरी जावं लागतं. हा एक विचार जो होता तो पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दोघांच्याही मनात होता. ते पुसण्याचं काम कदाचित माझ्याकडून झालंय असं बरेच लोक म्हणतात की हा विचार सरांनी थांबवला की लोकांना असं वाटायचं की पुण्याला गेल्यावर. त्याच्यासाठी मग मी 1999 पासून स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शक म्हणून काम करतो. जवळजवळ 24 वर्ष होत आले, 23-24 वर्ष. आणि मग माझं पहिलं प्राथमिक कार्य हे होतं की मला ह्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा होता की स्पर्धा परीक्षांची तयारी लातूरमध्ये होऊ शकते. पण त्यासाठी काय करता येईल, तर त्याच्यासाठी मला हे लक्षात आलं होतं की मुलांना अगोदर आत्मविश्वास द्यावा लागेल की इथं राहून ती परीक्षा आपण करू शकतो, तयारी करू शकतो. आणि त्याच्यासाठी मग बेसिक पुस्तकांचं वाचन गरजेचं आहे. जो काही अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी 10 तास 8 तास बसण्याची एका ठिकाणी मुलांची मानसिकता तयार झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्याकडून अभ्यास करून घेणारा एक चांगला व्यक्ती त्यांना हवा होता, जो की माझ्या रूपात त्यांना मिळाला होता. टीचिंग स्टाफ जो की मराठवाड्यात उपलब्ध नव्हता, जो स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शक म्हणून जो कोणी असतो तो प्रॉपर नव्हता, ते मी प्रॉपर उभा करण्याचं काम या 1999-2000च्या काळात सुरुवात केली. आणि त्याच्यातून मग मुलांना आत्मविश्वास आला. मला आठवतंय माझी पहिली बॅच 39 मुलांची होती, तर मी जवळजवळ 23 मुलांना त्या बॅच मधून क्लास 1 अधिकारी केलं होतं, जो की लातूर मधला सर्वात मोठा रिझल्ट होता. त्याच्यानंतर मग ते क्षेत्र वाढत गेलं. मग माझ्या सोबत राहणारे काही लोकांनी वेगवेगळे क्लासेस काढले, ते संचालक झाले आणि मग तिथून माझा हा विस्तार झाला. आणि आज लातूरमध्ये जवळजवळ 12 ते 14 हजार विद्यार्थी पुण्यानंतर हे लातूरमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. आणि हे विद्यार्थी ग्रामीण भागातून शेतकऱ्याची, शेतमजुराची, गोरगरिबाची, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारी मुलं येतात. मग हे मुलं जेव्हा लातूरला येतात तेव्हा त्यांची राहण्याची, खाण्याची, अभ्यास करण्याची जी काही हेळसांड होत होती ती मी बऱ्यापैकी त्यांना सहाय्य करून वेगवेगळ्या माध्यमातून ती कमी केल्यामुळं एक चांगलं वातावरण लातूर शहरात, जिल्ह्यात तयार झालं. आणि केवळ वातावरणच तयार नाही झालं सर, तर काय झालं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे 10-12 हजार मुलं आली त्याच्याने लातूरमध्ये मेस सुरू झाल्या. मेस सुरू झाल्यामुळे तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला. ही मुलं लातूरला आल्यामुळं ती ज्या ठिकाणी राहू लागले तिथं ती किराया देऊन अर्थकारणाला यामुळे गती मिळाली. अर्थकारणाला गती मिळाली, खूप महत्वाचं. म्हणजे मला हे सांगायचं की फुल ना फुलाची पाकळी. माझं स्वतःचं योगदान लातूरच्या अर्थकारणात ते त्या स्वरूपात होतं जे 20-22 वर्षापासून सातत्याने आहेच. एका प्रश्नाकडे पुन्हा तुम्हाला घेऊन जातो की लातूर पॅटर्नचा जन्म कुठून झाला आणि त्याची चणक. हो, खूप चांगला प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की शाहू कॉलेज किंवा मग दयानंद कॉलेजमध्ये लातूर पॅटर्नचा जनक आहे, पण ऍक्च्युली मी जिथं राहतो ते माझं भाग्य आहे की KH पुरोहित सर हे जे दयानंद सायन्स कॉलेजचे माजी प्राचार्य, तर ते लातूर पॅटर्नचे जनक आहे. पण पुढे त्यांचं वय, रिटायरमेंटमुळं मग तो थोडा भाग थांबला आणि मग शाहू कॉलेजकडे ते लातूर पॅटर्न वळालं असं म्हणतायत. पण ऍक्च्युली लातूर पॅटर्न हा निर्माण करण्याचं सर्व श्रेय पुरोहित सरांना जातं, कारण मी त्यांना जवळून पाहिले, त्यांच्या शेजारी मी राहत होतो. धाडसानं हे श्रेय पुरोहित सरांना देत नाहीत लातूरवाले. नाही, मी तर शैक्षणिक क्षेत्रात काम करतोय त्याच्यामुळे माझा अधिकार आहे, मला ते बोलता येते, माझ्याकडे ते पुरावे पण आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की पुरोहित सर हेच खरं तर आपले लातूर पॅटर्नचे जनक आहे. मग त्यानंतर राजर्षी शाहू महाविद्यालयाने ती परंपरा, शाहू महाविद्यालयातून मग जाधव सर असतील, त्यांचंही श्रेय आहे. अनिरुद्ध जाधव प्राचार्य, अनिरुद्ध जाधव सर आदरणीय, त्यांचंही श्रेय आहेच. पुन्हा तिथं काम करणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्राध्यापक यांचं खूप चांगलं श्रेय आहेच. याशिवाय त्या पॅटर्नमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना पण आपल्याला श्रेय देता आलं पाहिजे. कारण 90-92% पुढचे विद्यार्थी जर तिथं
अभ्यास करायला किंवा त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेत असतील तर त्यांची बुद्धिमत्ता 98-99% पर्यंत घेऊन जाण्याचं काम कॉलेजेसनी केलं. पण ऍक्च्युअली ती विद्यार्थी मुळात हुशारच होती. महाराष्ट्रातल्या इतर महाविद्यालयांचा लातूर पॅटर्नवर असा आरोप आहे की तुम्ही घेतानाच विद्यार्थ्यांना प्रवेश देतानाच 95च्या पुढच्या देता. बरोबर. त्यामुळे वेगळं काय करता? श्रेय तर विद्यार्थ्याचा 80% आहे. बरोबर. केवळ तुमचं 20% आहे. बरोबर. आणि तुम्ही केवळ ते 100% श्रेय तुमच्याकडे घेता. बरोबर. असं महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणचा आरोप आहे. तुम्हाला काय म्हणायचं? हा आरोप नाहीये, हा खरं तर सन्मान आहे. कारण लातूर मधल्या कॉलेजेसमध्ये मुलांचा एवढा विश्वास आहे की लातूरमध्ये नाही तर महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातून 100%, 95% जे काही टक्केवारी घेऊन मुलं लातूरकडे मग याला तर काही कोणी जाऊन निमंत्रण देत नाही की तुम्ही आमच्याकडे या. त्या मुलांना, विद्यार्थ्यांना असे अपेक्षित आहे की इथं आल्यानंतर आपली चांगली तयारी होती, आपल्याकडून जे कष्ट करून घेतली पाहिजे ते करून घेतात आणि योग्य मार्गदर्शन इथं भेटतंय म्हणून ती मुलं येतात. म्हणून श्रेय घेण्यासाठी म्हणून मला वाटत नाही लातूरचे कॉलेजेस काही पुढे असतील, पण ते त्यांच्या कार्यानुसार त्यांना ते मिळतंय श्रेय. ह्याच्यात लातूरकरांचं किंवा कॉलेजेसचं काय? तर मला असं वाटतं की बाकीच्या लोकांनी टीका न करता लातूर पॅटर्नमध्ये जे काही अभ्यासाच्या पद्धती चालू आहेत ते आपल्याकडे सुरू केले तर इथे येणारा ओढा आपोआप त्यांच्याकडे पण जाईल. म्हणून माझी विनंती आहे की टीका न करता इथल्या चांगल्या गोष्टी तुम्ही घ्याव्या. सर, वर्तमानपत्राचं वितरण करणे किंवा छोटी मोठी कामं करून तुमच्या त्या काळातल्या अडचणीवर तुम्ही मात केली. बरं. आणि पुन्हा तुम्ही या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. बरं. या सगळ्या प्रकारात तुमचं अर्थकारण त्या क्षेत्रात कसं राहिलं? आता मी स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू केल्यानंतर मला याची जाणीव होती की 10वी पासून आपण स्वतः कमवून शिकलोय. तर येणारा जो काही विद्यार्थी होता माझ्याकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा, त्याला सुरुवातीला 15-20 हजार रुपये त्याची ट्युशन फी असायची, राहण्यासाठी त्याला 10-15 हजार रुपये लागायचे, पुस्तकांसाठी 10-15, ओव्हरऑल एक 6 महिन्याचा विचार केला तर 1,000 लाख रुपये त्याला खर्च करावा लागायचा. याची जाणीव मला होती. आणि मग प्रत्येक येणारा विद्यार्थी ते करू शकत नव्हता याची मला जाण होती. म्हणून मला प्राऊडली, खरं तर एका हातानं दान केलेलं दुसऱ्या हाताला माहीत नसावं असं म्हणतात, पण आज तुमच्या माध्यमातून मला सांगायची इच्छा आहे की मी लातूर जिल्ह्याचा विचार करता जवळजवळ 12 ते 14 हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मोफत मार्गदर्शन केलं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची 15,000 रुपये फीस माफ. तर त्याचा हिशोब किती होतो मी करत बसलो नाही. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की मी ज्या तालुक्याचा आहे, म्हणजे औसा तालुक्याचं, तर या औसा तालुक्यातल्या जवळजवळ 4,500-5 हजार विद्यार्थ्यांना मी स्पर्धा परीक्षेचं आणि इतर जे काही माझ्या हातानं मार्गदर्शन करता येईल मोफत पद्धतीने करायचा मी प्रयत्न केला. आणि त्याचा फायदा नक्कीच खूप लोकांना झालाय. तांड्यावरच्या मुलांना झालेला आहे, पालीमध्ये राहणाऱ्या मुलांचा झालेला आहे, गवंडीच्या हाताखाली काम करणारे, बांधकाम करणाऱ्या मुलांना मी पोलीस केलं, PSI केलं. असे खूप विद्यार्थ्याचे गोरगरीब होते. त्या सर्वांचे आशीर्वाद तर आहेच, अर्थकारण म्हणून नाही, पण एक आत्मिक समाधान. आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझं हे करणं दायित्व आहे, कर्तव्य आहे आणि मी हे केलं पाहिजे या स्वरूपातून मी ते करत आलोय. याच्यात मी एक महत्वाची गोष्ट सांगतो सर, की मी कुठेही माझी त्या संदर्भातली प्रसिद्धी केली नाही, कुठेही तसं पेपरमध्ये मी छापलेलं नाही किंवा मी कुठेही असं मोठे बॅनर लावले नाही की मी असं काही करतोय. माझं ते आत्मिक समाधान होतं. माझे वडील मला सांगायचे की तू शेतकऱ्याचा मुलगा आहेस, हे शेवटपर्यंत विसरू नकोस, तुला हे करायचं आहे, शेतकऱ्यांच्या गोरगरिबांसाठी करायचं आहे, म्हणून ते मी करत होतो. इव्हन माझ्या वडिलांना हे माहित नव्हतं की मी हे सगळं करतोय. ज्यावेळेस त्यांना कळलं त्यावेळेस त्यांना खूप आनंद झाला की तू खूप चांगलं काम करतोयस. कदाचित वडिलांचा तो आशीर्वाद, विद्यार्थ्यांचा आशीर्वाद म्हणून खूप म्हणजे कमकुवत परिस्थिती असतानाही आज मी बऱ्यापैकी सेटल आहे. आता सर, एवढं चांगलं क्षेत्र जे की तुम्हाला आर्थिकदृष्ट्या हे तुमच्यासाठी चांगलं होतं, सेवेचंही क्षेत्र होतं, महाराष्ट्रात तुमची लोकप्रियता होती, तुमचे अधिकारी देशभरात जात होते, एवढं चांगलं क्षेत्र तुम्ही अचानक का सोडलं? हो, हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे की बऱ्याच लोकांना मी थोडंसं विस्तृत उत्तर देतो, कारण आज तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून, तुम्हाला फॉलो करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून ते बऱ्यापैकी बऱ्याच लोकांच्या प्रश्नाला उत्तर मिळतील. सर, असं होतं की 1999 पर्यंत, 2019 पर्यंत मी या क्षेत्रात खूप मोठं काम करत होतो. माझी एक बॅच 1100 विद्यार्थ्यांची होती की जी की संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात मोठी स्पर्धा परीक्षेची बॅच असायची. म्हणजे 11वी-12वीचे विद्यार्थी जसे बसायचे 1100, तशी माझ्या एका बॅचला 1100 मुलं बसायची. आणि हे करत असताना एका दिवशी संध्याकाळी मला वंचित बहुजन आघाडीच्या एका नेत्यांचा मला फोन आला. अच्छा. आणि त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला औशामध्ये वंचित बहुजन आघाडीसाठी येणाऱ्या काळात निवडणुकीसाठी आम्हाला एक उमेदवार हवा आहे आणि तो उमेदवार म्हणून आम्ही तुमचा विचार करतोय, तर तुमची इच्छा असेल तर आपण भेटू. मला असं लक्षात आलं की माझ्या कधी डोक्यात पण विचार नव्हता की आपण राजकीय क्षेत्रात जायचंय किंवा ठीक आहे भेटू, तरी काय नेमका प्रस्ताव तरी काय आपण विचार करू. म्हणून मी त्यांना संध्याकाळी एका हॉटेलवरती भेटलो. त्यांनी मला ते विस्तृतरित्या समजावून सांगितलं.
आणि थोडक्यात मला त्यांनी सांगितलं की तुम्ही आदरणीय प्रकाश आंबेडकरांना जर भेटलात तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीची ती ओळख करून देतील आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या. पुढच्या 7-8 दिवसात आम्ही पुण्याला आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या घरी भेट झाली आमची. साहेबांनी मला जवळजवळ अर्धा तास वेळ दिला आणि मग राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण या सगळ्या गोष्टीवर आमची चर्चा झाल्यानंतर मला त्यांनी असं बोललं की तुम्ही एक प्रयत्न करा, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात खूप चांगलं काम करताय, विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी खूप मेहनत घेताय, तर हे तेच क्षेत्र आहे. जरी थोडंसं वेगळं असलं तरी या क्षेत्रात तुम्ही थोडं स्वतःला आजमावून बघा. उद्या तुम्हाला असं वाटलं की आपल्याला काम करायचं नाही तर तुम्ही परत शैक्षणिक क्षेत्रात जॉईन होऊ शकता. मग मलाही असं वाटलं की ठीक आहे, एक संधी आहे, कदाचित आपल्या नशिबात ती संधी असेल तर आपण ती प्रयत्न करायला हरकत नाही, म्हणून मी त्यांना त्या काळी होकार दिला. आणि मला आनंद वाटतोय की वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा विधानसभेसाठी तिकीट जाहीर केलं त्याच्यात पहिलं तिकीट औषधातून माझं होतं पूर्ण महाराष्ट्रात. आणि मग एक नवीन अनुभव मिळतोय असा विचार करून मी या क्षेत्रात आलो. आणि या क्षेत्रात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे क्षेत्र खूप चॅलेंजिंग आहे आणि इथं काम करण्याला खूप संधी पण आहे. 20-21 वर्ष स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात खूप चांगलं काम केल्यामुळं मलाही असं वाटत होतं की थोडासा ट्रॅक चेंज करावा, थोडंसं आपण वेगळं काहीतरी करून बघावं आयुष्यामध्ये. आणि 21 वर्ष काम करून जो काही कंटाळा आला होता किंवा एक सॅच्युरेशन झालं होतं डोक्यामध्ये आणि मलाही थोडंसं टेन्शन्स, सतत कामाचा लोड, ह्याच्यामुळे तणावमुक्त व्हायची इच्छा होती. आणि मग मी ठरवलं की नाही, आपण ह्या क्षेत्रात काम करूया. आणि मग ठरवलं, पुढे इलेक्शन झाले, त्याच्यातून तुम्हाला माहिती आहे की काय घडलं आयुष्यामध्ये, तुम्ही आयुष्याचे ज्येष्ठ पत्रकार पण आहात. आणि जे घडलं त्याच्यानंतर मग काही काळ मी थोडंसं राजकारणापासून दूर राहिले. हे सांगा की मग तुमचा अनुभव कसा? अनुभव चांगला आहे, म्हणजे आता आपल्या घेण्यावर आहे. मी आता एक शिक्षक, प्राध्यापक म्हणून असं सांगतो की मला खूप चांगल्या गोष्टी शिकता आल्या. म्हणजे चांगली लोक आहेत राजकारणामध्ये. बऱ्याच लोकांची असं म्हणणं असतं की राजकारण चांगलं नाही, पण माझं असं म्हणणं आहे की 95% राजकारण चांगलं आहे. सर हे सांगा, तुम्ही उमेदवारी घेऊन उमेदवार म्हणून तुम्ही लोकांच्या समोर गेलात, तुम्हाला काय अनुभव आले? आपल्याच तालुक्यातले, राजकारणातले, जनतेचे, कार्यकर्त्यांचे काय अनुभव आहे? पहिल्यांदा तर जसं तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही शैक्षणिक क्षेत्र सोडून इकडे का आला, असा सगळ्यांचाच कॉमन प्रश्न असायचा. ज्यावेळेस मी व्यवस्थित समजावून सांगितलं तर ते असं बोलले की सर थोडासा उशीर झाला तुम्हाला यायला, कारण इथं मोठे राजकीय पक्ष आहेत, त्यांनी ऑलरेडी 1-2 वर्ष तयारी सुरू केलेली आहे. तुम्ही आता 1 महिनाभरापूर्वी आलाय, तुम्हाला तुमचे विचार मांडायला वेळ लागेल, लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागेल. पण आमची इच्छा आहे की तुमच्यासारखा चांगला शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा, निस्वार्थी, निष्कलंक आणि निर्व्यसनी व्यक्ती राजकारणात येतोय आणि औषधाच्या राजकारणाला एक चांगला व्यक्ती तुमच्या माध्यमातून मिळतोय. आमच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात, तुम्ही विद्यार्थ्यांसाठी कामं केलेली आहेत आणि तुम्ही जर राजकारणात राहिलात तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा नक्की होईल आणि तुम्ही जिथेही काम कराल तिथं आम्ही तुमच्यासोबत राहू. हा सकारात्मक अनुभव. हा आता नकारात्मक अनुभव तुम्हाला काय? नकारात्मक अनुभव मला थोडंसं हे जाणवलं की थोडा पैसा लागतोच राजकारणामध्ये, तुम्हाला राजकारण जमलंच पाहिजे. आणि एवढं नाही, पण थोडंसं जात मॅटर करते, म्हणजे कास्ट मॅटर करतेच थोडेफार. मी शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना जे काही माझ्यासमोर विद्यार्थी आले त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन करत असताना कोणती जात किंवा धर्म याचा विचार न करता माझ्याकडे आलेल्या विद्यार्थ्यानं त्याच्या पायावर उभा राहावं, त्याचं स्वतःचं कुटुंब त्यांनी सांभाळावं, परत राज्याची, देशाची त्यांनी सेवा करावी, असा एक निस्वार्थ भावनेतून जातपात न बघता एक शिक्षक म्हणून मी त्याला मार्गदर्शन. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला त्या थोडंसं मला जाणवायला सुरू झालं की आता इथं थोडं जात मॅटर करते. पण कसं झालंय की हेही राजकीय पक्षानेच एक बागलबुवा करून ठेवलेला आहे की जात मॅटर करते, पण बऱ्याच लोकांना हे मॅटर करत नाही. हेही लक्षात आलं की जात हा फॅक्टर नाही. जर तुम्ही चांगलं काम केलं तर लोक जात बघत नाहीत. हेही माझ्या अनुभवानंतर काही काळानंतर माझ्या लक्षात आलं. पण मतदानाच्या काळात थोडीशी जात फॅक्टर असतो हे मला त्या काळात थोडंसं जाणवलं. औषधामध्ये निकाल लागला आणि तुम्ही पराभूत झाला. हो, बाकी मंडळी झाली, तुम्ही पराभूत झाला. त्यानंतर तुम्ही 5-6 महिने अगदी फिरकलाच नाहीत राजकारणाकडे. बरं, कुठे होतात आणि काय अवस्था तुमच्या मनाची? हा सर, खूप महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा रिझल्ट लागला त्या काळात हे अपेक्षित नव्हतं की या पद्धतीनं रिझल्ट लागेल. कारण काय होतं, आखाडे असे होते की विधानसभेच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची मताची टक्केवारी खूप चांगली होती आणि त्या मताची टक्केवारी आणि मताचं जे काही प्रमाण आहे याच्यावरनं हे लक्षात येत होतं की येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीला विधानसभेत तेवढेच जर मतं राहिली काय तर एक 25 ते 30 विधानसभेच्या सीट लागतील महाराष्ट्रातून, अशी एक भावना होती. आणि त्याच्यात कदाचित आपण जरी नाही निवडून आलो तरी एक चांगलं स्थान विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला मिळेल आणि त्या पक्षाच्या माध्यमातून दीन दलित,
गोरगरीब ओबीसी समाजांचं, बांधवांचं, महिलांचं, शेतकऱ्यांच्या संदर्भात एक राजकीय पक्षात राहून काम करायला मिळेल अशी एक चांगली भावना माझ्या मनात होती. कारण काय होतं की बीजेपी असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस असेल, हे पक्ष ऑलरेडी खूप मोठे पक्ष होते. त्या पक्षात जाऊन मला माझं स्वतःचं काम प्रस्थापित करायला वेळ लागणारच होता आणि एक चांगला प्लॅटफॉर्म वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मला मिळणारच होता. म्हणून मग मी असा विचार करून ती निवडणूक लढवली होती. पण विधानसभेच्या काळात थोडीशी गणितं बदलली. त्याच्यातलं एक चुकीचं गणित घडलं असं मला वाटतं, ते म्हणजे MIM बरोबरची युती तुटली आणि त्याच्यातून मताची टक्केवारी जी काही वंचित बहुजन आघाडीची होती ती घसरली आणि मग बऱ्याच लोकांना निराशा आली आणि त्याच्यात मी होतो. तर मी असा विचार केला की कदाचित आपलं एक क्षेत्र नाही, आपण आपापल्या क्षेत्रात काम करावं. म्हणून मी परत शैक्षणिक क्षेत्रात काम करायचा विचार करत होतो. पण कोविड आला. कोविडमुळे मग क्लासेस बंद झाले आणि मग तुम्ही विचारलेला प्रश्न की 6-7 महिने तुम्ही काय केलं, तर मी तर नेहमी जेव्हा एखादी गोष्ट आपल्या विरोधात जाते किंवा ती आपल्यासारखी होत नाही त्यावेळेस एक संधी असते, म्हणून मी त्या काळात संधी घेतली. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्या 6-7 महिन्यात मी माझ्या गावी गेलो, गावी राहिलो 7 महिने आणि मी तुम्हाला आनंदाने सांगतो की त्या काळात मी मनसोक्त शेती केली. मग त्या काळात मला माहित नसलेली माझी शेती कुठपर्यंत आहे हे सगळं शोधून काढलं, त्याचे सगळे बांधारे नीट केले, शेती व्यवस्थित केली, शेतात राहिलो 7 महिने. म्हणजे मला माझ्या घरचे पण ओळखत नव्हते की मी कम्प्लीट शेतकरी दिसत होतो आणि असं म्हणत होते की आता तुम्ही शिक्षक झालात, राजकारणी झालात आणि शेतकरी आता. तर मग ते 6-7 महिने खूप चांगल्या पद्धतीनं मी शेतात काम केलं. मग ड्रॅगन शेती केली, फुलाची शेती केली, भाजीपाल्याची शेती केली, ऊस लावला आणि मग शेतीचं प्रचंड ज्ञान त्या 6-7 महिन्यात घेतलं आणि ठरवलं की हे एक शाश्वत आपला आर्थिक सोर्स आहे शेती आणि आपल्याला इथून राहून खूप चांगल्या पद्धतीने शेती करता येऊ शकते. आणि मग त्या 6-7 महिन्यात तो अनुभव घेतला. याच दरम्यान काही राजकीय पक्ष माझ्या टचमध्ये होते. मग आता त्या सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही, पण सगळ्याच पक्षाची सगळीच वरिष्ठ नेते माझ्या संपर्कात होती आणि त्यांना असं वाटत होतं की औषधामधला एक चांगला सुशिक्षित तरुण राजकारणात आहे तर तो व्यक्ती आपल्या पक्षात यावा. म्हणून मग प्रत्येक पक्षाने फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती आणि त्यांची फोन असतील किंवा त्यांच्या व्यक्ती मला शेतात भेटायला यायच्या आणि तुम्ही हे या, तुम्ही पक्षामध्ये या म्हणून वारंवार मला विनंती वजा हे सगळं सुरू होतं. मला असं वाटत होतं की नाही जायला पाहिजे, आपण आता शेतीत रमलोय. पण काही परत अशा गोष्टी घडल्या की राजकारणात यावं लागलं आणि मग मी पुढे राजकारणात आलो. काय गोष्टी घडल्या? गोष्टी अशा घडल्या की भारतीय जनता पार्टीकडूनही काही ऑफर्स होत्या, इव्हन राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही चांगल्या गोष्टीच्या ऑफर्स होत्या. ऑफर्स म्हणजे पैशाचं नाही, कामांचं होतं, पुढे राजकीय क्षेत्रातल्या संधीबद्दलच्या ऑफर्स होत्या. आणि मग राष्ट्रीय काँग्रेसकडूनही चांगल्या पद्धतीनं मला म्हणजे बोलवण्यात आलं होतं की तुम्ही या काँग्रेसमध्ये, तुम्हाला कामाला संधी आहे. मग मी जवळजवळ 1-1.5-2 महिना या सगळ्या राजकीय पक्षांचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मी ठरवलं की नाही, आपल्याला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आपल्या विचारसरणीशी निगडीत आहे आणि तो गोरगरिबांचा पक्ष आहे, सर्व धर्म भाव मानणारा पक्ष आहे, धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. आणि तर राहून जे वंचित बहुजन आघाडीत मी गेलो होतो ते सगळीच कामं मला इथं करायला संधी आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येईल. म्हणून मग मी शेवटी आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री शिंदे दादा उडगे साहेबांच्या निमंत्रणावरून पक्षामध्ये आदरणीय माजी पालकमंत्री अमित भैया देशमुख साहेबांच्या हाताने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मला वाटतं 2019-20च्या दरम्यान. काँग्रेस तुम्ही विचारधारा म्हणून स्वीकारली की ऑफर म्हणून? सर, मुळात मी प्राध्यापक आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना भारतीय राज्यघटनेचा खूप चांगला अभ्यास आहे. तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की मी 19 वर्ष भारतीय राज्यघटनेचा अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शक म्हणून मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. जवळजवळ 395 कलमं जी भारतीय राज्यघटनेत आहेत ती मला तोंडपाठ आहेत आणि मूळ घटना काय आहे ह्याचा मला अभ्यास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी जगलोय, म्हणजे लोक वाचतात समजून घेतात, मी जगतो आणि अजूनही जगतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ विचार, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मूळ विचार, महात्मा गांधी, मी इतिहास पण शिकवतो, माझे MA इतिहास पण झालेला आहे. त्याच्यानंतर इंदिरा गांधी असतील, स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, राजीवजी गांधी असतील, या सगळ्यांचा मी अभ्यास केला आणि तो एक राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून मी त्यांच्याकडे पाहिलं. ते एक आयडिओलॉजी, तो एक विचार म्हणून माझ्या डोक्यात होता सुरुवातीपासून. आणि तुम्ही विचारलेला प्रश्न असा आहे की मी ऑफर्स नाही, ऑफर्स मला अजून मी 20 वर्ष जर काही नाही केलं तर मी घरात राहून शेत करून मी जगू शकतो खूप चांगल्या पद्धतीनं. ऑफर्सचा मग कधीच विचार केला नाही.
एक विचारसरणी म्हणून मी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वीकारलेला आहे आणि ती विचारसरणी अंगीकार करत असताना त्याच विचारसरणी देशात काँग्रेस पक्षाची खूप वाईट अवस्था झाली आहे, महाराष्ट्रात झाली आहे, जिल्ह्यात झाली आहे. अशा वेळी अशा या बुडत्या नावेमध्ये बसावं असं तुम्हाला काय? हा, खूप चांगला प्रश्न आहे. आता जरी परिस्थिती आपल्याला अशी दिसत असली तरी मला माहित आहे की राष्ट्रीय काँग्रेसचा भूतकाळ होता आणि राष्ट्रीय काँग्रेसचा वर्तमान काळ पण खूप उज्ज्वल आहे. कारण गेली 2-2.5 वर्षापासून मी पक्षामध्ये काम करतोय. जी पक्षाची वाटचाल आता दिसतीये सर्वसामान्याला ती तेवढी वाईट नाही. पक्ष खूप मजबूतरित्या आता बांधला जातोय. तालुक्यापासून पूर्ण राष्ट्रीय पातळीपर्यंत संघटन मजबूत करण्याचं काम सुरू आहे. आमचे नेते आदरणीय श्री राहुल गांधी साहेबांपासून जिल्ह्याचे नेते आदरणीय श्री अमित भैया देशमुख साहेब असतील किंवा आमदार श्री धीरज भैया देशमुख साहेब असतील आणि आमच्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत असलेले आताचे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामधली पण काँग्रेस खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल करत आहे. एक मोठ आम्ही बांधण्याचं काम करतोय आणि मला पूर्ण खात्री आहे की आता जी परिस्थिती आम्हा सर्वांना दिसते त्याच्यापेक्षा येणाऱ्या काळात ती परिस्थिती खूप चांगली असणार आहे. कारण सर्वसामान्य लोकांना आता हळूहळू हे पटायला सुरू झालंय की एक 2014 पासून एक फुगा होता जो हवेनं भरलेला होता तो हळूहळू आता त्याची हवा निघून जात आहे आणि येणारा काळ हा एक धर्मनिरपेक्ष विचाराचा असणार आहे आणि त्याच्यात काँग्रेसचं भविष्य उज्ज्वल आहे. मी काय तात्पुरचा विचार करून कुण्या पक्षात आलेलो नाही की मी पक्षात जातोय लगेच काहीतरी मला मिळतंय आणि मग मी काहीतरी होईन कमवून असा विचार करून मी आलो नाही. मी पुढच्या माझ्या आयुष्याचे राहिलेले जे काही वर्ष आहेत त्याचा विचार करून मी पक्षात आलो की आत्ताचा विचार नाही. मला माहित आहे येणार मी स्वतः अभ्यासक असल्यामुळे मला माहिती आहे की येणारा काळ हा काँग्रेसचा आहे हे मी ठरवून सांगतो. आजच्या तारखेला सांगतो येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये हे सगळं चित्र तुम्हाला बदललेलं दिसेल आणि काँग्रेस पक्षाची वाटचाल खूप मोठ्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे गेलेली दिसेल. काँग्रेस पक्षाची वाटचाल उज्ज्वल असेल असं तुम्हाला वाटतं आता सध्या, परंतु नवे तरुण तुमच्या पक्षाकडे काही येत नाही आहेत सध्या. हा, असं तुम्ही म्हणताय पण ऍक्च्युअली आता जर आम्ही पक्षाचा विचार केला तर लातूर जिल्ह्याचा असेल किंवा असं तालुक्याचा विचार केला तर आता आम्ही जो कोणी पक्षात आहोत ते सगळे आम्ही तरुणच आहोत. आता काय असतंय की तरुणांना थोडंसं जे दिसतंय त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असतंय. तरुणांना आता जे दिसतंय ते थोडंसं चुकीचं दिसतंय. तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून गेला नाही, थेट नेता म्हणून गेला. मी तेवढा विचार केला नाही. मी पहिल्यांदा कार्यकर्ते पक्षाकडे यायला पाहिजे, जोडायला पाहिजे कार्यकर्ते म्हणून. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला कार्यकर्ता होण्याची संधीच मिळाली नाही, डायरेक्ट नेते झाला. असं काही नाही. आणि काँग्रेस हा नेत्यांचा पक्ष आहे का कार्यकर्ता? सुरुवातीच्या काळात एवढा माझा अभ्यास नाही कारण मी आता 2-3 वर्षापूर्वी चालू आहे पक्षामध्ये त्याच्यामुळे तेवढं धाडिष्ट मी करणार नाही की नेताचा आहे का कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पण कोणताही राजकीय पक्ष 130 वर्षापासून जर अस्तित्वात असेल तर तो केवळ नेत्यामुळे नाही तर तो कार्यकर्त्यामुळे अस्तित्वात असतो. म्हणून कदाचित विरोधक अशी टीका करत असतील की हा केवळ नेत्यांचा पक्ष आहे. ही अलीकडच्या काळातली टीका असू शकते पण मला असं वाटत नाही की हा पक्ष केवळ नेत्यांचा पक्ष आहे. मी 100% सांगतो की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. ह्या छुप्या कार्यकर्ते जे काही आता आहेत पक्षामध्ये ते थोडेसे लपलेत पण येणाऱ्या काळात ते समोर येतील आणि मग तुम्हाला लक्षात येईल की हा सच्चा कार्यकर्ता आहे. लातूर जिल्ह्याची काँग्रेस तर फक्त देशमुखांची काँग्रेस म्हणून ओळखली जाते. ती कार्यकर्त्यांचीही नाही आणि ती नेत्यांचीही नाही. नाही सर, हे 100% चुकीचं आहे. ही कार्यकर्त्यांचाच पक्ष आहे. आज आपण पाहतोय की मी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या घराच्या मागेच राहतो. माझं दररोज सकाळ दुपार संध्याकाळ तिथून येणं जाणं असतंय आणि मी पाहतो सकाळी जेव्हा मी माझ्या कामानिमित्त बाहेर पडतो तेव्हा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या बंगल्यावर कोण्या मंत्र्याकडे लोक नसतील किंवा कोण्या खासदारांकडे गाड्या नाही, सर्वसामान्य खेड्यापाड्यातून आलेली कार्यकर्ते किंवा शेतकरी, शेतमजूर, महिला एवढे लोक तिथे समस्या घेऊन येतात आणि साहेब सकाळी 9 वाजल्यापासून जवळजवळ 3 वाजेपर्यंत ह्या सगळ्या लोकांच्या समस्या ऐकून घेतात, त्या जागेवरती सोडवतात. आश्वासनं नाही तर तिथल्या तिथं तिचा रिझल्ट असतो. म्हणून हे म्हणणं चुकीचं आहे की देशमुखांचाच पक्ष आहे. 100% कार्यकर्त्याचा गोरगरिबाचा पक्ष आहे. लातूरचाच पक्ष आपण बोलतोय. मी गडीवर पण गेलोय, बाबळगावला पण गेलोय. मी खूप वेळेस जातो तिथं. आदरणीय माजी पालकमंत्री अमित भैयांना भेटण्यासाठी हजारोंचा लोकांचा जथ्था तिथं असतो. असं जर राहिलं असतं तर ते तुम्ही म्हणू शकला असता. एवढी चांगली अवस्था आता धीरज भैया आता एवढी चांगली अवस्था तुम्ही सांगताय तर लातूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी 6 विधानसभेमध्ये 6 आमदार काँग्रेसचे असायचे. बरोबर. आज 2च आहेत.
ही परिस्थिती फक्त लातूर जिल्ह्याची नाही. तुम्ही लातूर जिल्ह्याबद्दल बोलताय मान्य, पण अख्ख्या भारताचे संपूर्ण भारताचा विचार केला तर ती तशीच परिस्थिती आहे. लोकांनी हा विचार केला की 60 वर्ष राष्ट्रीय काँग्रेसनं सत्ता आपल्या इथं अस्तित्वात होती. येणाऱ्या काळात आपणाला काही बदल करून बघणे अपेक्षित होते. तशी स्वप्न पण बीजेपीने दाखवलेली होती. पुढच्या काळात काय होईल तुमच्या पक्षाचं लातूर जिल्ह्यामध्ये? लातूर जिल्ह्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीत दुप्पटपणा येईल असं माझं स्वतःचं म्हणणं. कशाच्या बळावर बोलताय तुम्ही? मी आत्ता जे काही काँग्रेसचं काम चालू आहे, मी संघटनेमध्ये पण काम करतोय, मी पदाधिकारी पण आहे चांगला काँग्रेस पक्षाचा, आणि माझं भाग्य तुम्ही म्हणल्याप्रमाणे आणि त्यांच्या बैठकीत मला उपस्थित राहता येते. आजचं जे काही आमचं लातूर जिल्ह्याचं काँग्रेस पक्षाचं नियोजन चालू आहे त्यानुसार आमचे काही स्वतःचे टार्गेट आहेत आणि त्या टार्गेटनुसार काँग्रेस पक्षाचं लातूर जिल्ह्यामध्ये काम खूप सुंदर चालू आहे. आणि त्या बळावर मी सांगू शकतो, आता सगळ्याच गोष्टी काही खुलून सांगता येत नाही, पण त्या बळावर मी सांगू शकतो की येणाऱ्या काळात नक्कीच ही संख्या जी 2 आत्ता आमदारांची आहे त्याच्यापेक्षा ही दुप्पट तिप्पट झालेली तुम्हाला पाहायला नाही. चला, तुम्ही औसा तालुका काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आहात. बरोबर. औषध तुमची काय बांधणी? औषध खूप चांगली बांधणी आहे. आम्ही आता औषधामध्ये तालुका एक ग्रामीण तालुका म्हणून आणि एक औसा शहर म्हणून आम्ही एक खूप चांगली बांधणी करतोय. आता ती मी उघड करणार नाही, पण मी एक तुम्हाला आत्मविश्वास देतो की येणाऱ्या काळात आत्ताची जी परिस्थिती औसा नगरपालिकेमध्ये आहे त्याच्यापेक्षा खूप 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 चांगली परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल. औसा नगरपालिकेत बघायला मिळेल माझा पूर्ण विश्वास आहे. मला 2-4 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी आपल्यासारखेच काही ज्येष्ठ पत्रकार माझे मित्र औसा शहरामध्ये तुमचं अस्तित्व नाही असं म्हणत होते, ते आज मान्य करू लागलेत की औसा शहरामध्ये खूप चांगली परिस्थिती. असं काय काम उभा केलं तुम्ही गेल्या की 4 महिन्यात तुम्हाला तुमचं अस्तित्व दिसायला लागलं? एकतर संघटन मजबूत करायचं आम्ही काम चालू केलंय आणि आज आमचं संघटन खूप मजबूत आहे. औषधाचे शहर अध्यक्ष आदरणीय शकील अण्णा शेख हे खूप चांगलं काम करत आहेत. काम हे असं दाखवता येत नाही की आम्ही हे करतोय ते करतोय, आम्ही अंतर्गत संघटना मजबूत करण्याचं काम करतोय आणि त्याचे फळं आम्हाला दिसायला सुरू झालेले आहेत. औषधामध्ये शकील अण्णाच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांची फळी निर्माण करतोय. औषधामध्ये अनेक दिग्गज आमचे जे काही पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत जे सुरुवातीपासून औषधामध्ये काम करतायत त्या लोकांनीही आता पक्षासाठी वेळ द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि लोकांना माझ्या स्वतःच्या अभ्यासावर हे लक्षात येते की येणाऱ्या काळात लोकांना बदल हवा आहे. एक सलग 10 वर्ष कोणत्याही राजकीय पक्षांना त्यांनी संधी देऊन पाहिलेली आहे. तुम्हाला माहित आहे येणाऱ्या काळात त्यांना असं वाटतं की आता नवीन पक्षाला आणि नवीन नेत्यांना एक संधी द्यावी, अशी सर्वसामान्यांची लोकांची एक. राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीविषयी तुम्हाला काय म्हणायचं? असं म्हणायचं त्यांच्या पक्षाबद्दल किंवा त्यांच्या कार्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण ओव्हरऑल मी जे काही पाहिलं, मी दररोज औषधामध्ये असतो, औषधामध्ये माझा परिवार पण राहतो, औषधामध्ये माझं येणं आहे, पण असा जो काही एक प्रचाराचा भाग तयार करून ठेवण्यात आला की औषधामध्ये प्रचंड निधी आला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून प्रचंड काम. निधी आला आहे? खोटं आहे का? मग आला नाही का? आला आहे निधी, प्रचंड आला नाही पण निधी आलेला आहे. निधी काही फक्त औषधच नाही तर निधी हा सगळीकडेच आलेला आहे. औषधाला निधी आलेला आहे, पण जो निधी आला आहे त्याचा किती सदुपयोग झालाय हे औषधामध्ये फिरल्यानंतर समजून येतं. म्हणजे तुम्ही ज्या काही गल्लीमध्ये जाता, बोळामध्ये जाता, जी काही कामं झालेली आहेत त्या कामाचं प्रत जे आपण तपासतो किंवा मग जे काही त्यांनी दावे करतात त्याच्यामध्ये 100% खरी जी काही गोष्ट म्हणतात ते बिलकुलच दिसत नाही आणि लोकांचा अपेक्षाभंग झालेला आहे. एवढा निधी येऊनही औषधामध्ये कामं झाली नाहीत अशी एक भावना तयार झालेली आहे. आणि लोकांमध्ये अजून एक गोष्ट आहे जी मी म्हणत नाही तरी ती सर्वसामान्य लोक म्हणतात की तुम्ही ज्यांचं नाव घेतात ते स्वतःच बिल्डर आहेत, ते स्वतःच कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते स्वतःच कामं करतात, असं सर्वसामान्य लोकांना. तुमचा पक्षही आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून 2.5 वर्ष सत्तेत होता आणि सन्माननीय अमित भैया देशमुख लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते, राज्याचे मंत्री होते. 2.5 वर्षाच्या काळात औसा शहराच्या कल्याणासाठी किंवा विकासासाठी अमित भैयांनी काय मदत केली? असं मला आकडेवारीमध्ये किंवा ह्या गोष्टीमध्ये मी सांगू शकत नाही, कारण तालुक्याचा मी जरी निरीक्षक म्हणून काम करत असलो तरी ती माहिती सांगण्याचा अधिकार तालुका अध्यक्षांना आणि जिल्हाध्यक्षांना आहे. आपले जिल्हाध्यक्ष आपल्याच शहरातले आहेत, आपल्याच तालुक्यातले आहेत, ती इत्यंभूत माहिती देतीलच. पण मला एवढं माहिती आहे की पालकमंत्री म्हणून जो काही निधी औषधाला द्यायचा असतो तो त्यांनी 100% दिलेला आहे. त्याची आकडेवारी मी सांगून त्याच्यामध्ये गफलत करणार नाही, पण मला पूर्ण खात्री आहे की त्यांनी खूप मोठा निधी औषधासाठी दिलेला आहे. औषधातल्या प्रत्येक कामामध्ये पालकमंत्र्याच्या सहीशिवाय किंवा स्वाक्षरीशिवाय तो निधी इथे येतच नाही. त्याच्यामुळे जो काही निधी आलाय तो राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि पालकमंत्र्याच्या वतीनंच आलेला आहे. जरी म्हणत असतील की आम्ही मुंबईहून आणलाय, मंत्रालयातून आणलाय, पण तो पालकमंत्र्याशिवाय येत नाही.
अच्छा, हे सांगा की आता उद्या महाविकास आघाडी, तुम्ही आता महाविकास आघाडी अस्तित्वात आहे आजी, बरोबर, अशी तुमची केंद्रीय नेते सांगतायत, महाराष्ट्राचे नेते सांगतायत. औषधाची लढाई तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वतंत्र लढणार? अजून मुंबईमध्ये, मी आता पाठीमागे मुंबईत होतोच, मुंबईमध्ये असं चर्चा आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या काही निवडणुका होतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या निवडणुका जिथं शक्य आहे तिथं आपण आघाडी करून लढायचं आणि जिथं स्वतंत्ररित्या लढता येऊ शकते तिथं स्वतंत्ररित्या लढल्या जाते. तुम्ही औषधाचे निरीक्षक आहात, तुम्हाला औषध कसं लढावं असं वाटतं? नाही, माझं स्वतःचं व्यक्तिगत मत तिथं महत्व करत नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्ही त्याचं अंमलबजावणी करू. पण माझं व्यक्तिगत मत आहे की आपण स्वतंत्र लढलो तरीही फायद्याचं आहे आणि जर आघाडीचा विचार होत असेल तर तो एक चांगला विचार असू शकतो. दोन्ही पर्याय तुमच्याकडे तयार आहेत आपल्याकडे दोन्ही पर्याय. जो पक्ष निर्णय घेईल त्यानुसार आपण पुढे त्याचा विचार. शहरामध्ये चर्चा असं आहे की तुम्ही औषधामध्ये निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पार्टी बरोबर संधान बांधून लढवत आहे? कधीच नाही. भारतीय जनता पार्टी हा 100% आमचा विरोधक असणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार तर तुमच्या जिल्ह्याच्या नेत्यांचे खास मित्र आहेत. असं नाही, आता पत्रकार साहेब तुम्ही खूप सिनियर आहात, मित्र तर आम्ही सगळेच असतो. इव्हन आता माझे पण ते मित्र आहेत चांगले, माझे खूप चांगले संबंध आहेत अभिमन्यू पवार साहेबांबरोबर, आमदार साहेबांबरोबर. म्हणून मग मी त्यांची विचारसरणी आत्मसात करतोय आणि माझी ती विचारसरणी आत्मसात करतोय. राजकारणात विचारसरणी असते का तडजोड असते? काही ठिकाणी तडजोड असते आणि 100% विचारसरणीच असते. विचारसरणीवरच राजकीय पक्ष टिकून असतात. आज तर अमित भैयांनी विधानसभेमध्ये अभिमन्यू पवारांना मंत्रीपद द्या अशी मागणी जाहीरपणाने केली. कदाचित तो एक राजकारणाचा भाग असू शकतो. की त्यांच्या पाठीमागे ते मोठे नेते आहेत, त्यांच्या डोक्यात काही विचार असतील की त्यांनी. लातूरची औषधाची मैत्री आहे हे तर मान्य करतात. मैत्री आपल्या सगळ्या तालुक्यांची आहे, औषधीच आहे असं नाही. उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमची आणि भाजपची मैत्री होऊ शकते? नाही होणार, 100% नाही होणार. आपणाला दोन्ही आघाडीवर लढायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती झाली ठीक, नाही झाली तर त्यांच्यावर आपण लढणारच आहोत आणि भारतीय जनता पार्टी बरोबर तर 100% आपण विरोधातच लढणार आहोत. हे काय उघड आहे. मी एक काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून सांगतो की भारतीय जनता पार्टीवर कसलीही प्रकारची आम्ही आघाडी करणार नाही. मी हे खूप आत्मविश्वासाने आणि जाणीव जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतोय. 2024च्या विधानसभेमध्ये औषधाची स्थिती काय असेल सर? खूप व्हायचं होईल. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सांगू नका, एक अभ्यासक राज्यशास्त्राचा म्हणून सांगा. येणाऱ्या काळात संपूर्ण देशाचा, महाराष्ट्राचा विचार करत असताना त्याचे इम्पॅक्ट लातूर जिल्ह्यावर होतील, तालुक्यावर पण होतीलच. पण जो काही आत्ताचा तुम्ही प्रश्न केलाय त्याच्यानुसार माझं स्वतःचं म्हणणं आहे की औषधामध्ये औसा हा काँग्रेसचाच गड आहे. आमचे नेते, महाराष्ट्राचे नेते असणारे श्री बसवराजजी पाटील साहेबांनी 2 टर्ममध्ये इथे नेतृत्व केलंय. त्या काळात औसा शहर किंवा औसा ग्रामीण हे काँग्रेसचाच गड म्हणून ओळखला जात होता. या लाटेमध्ये आता जरी काही आपल्याला पाहायला मिळते की दुसऱ्या पक्षाचा आमदार आपल्याला आता इथं पाहायला मिळतो, पण येणाऱ्या काळात मला असं वाटतंय की काँग्रेससाठी खूप अनुकूल वातावरण असणार आहे 2024 मध्ये. आणि मला पूर्ण खात्री आहे की इथून येणारा आमदार 2024चा मी म्हणजे शर्तीवर सांगू शकतो की येणारा आमदार हा काँग्रेसचाच असेल. तुमच्या डोळ्यासमोर असे काही उमेदवार आहेत का काँग्रेस पक्षाचे? नाही, असं काही नाही उमेदवार वगैरे म्हणून. उमेदवार पक्ष अचानक तुम्ही स्वतः असू शकता. आता असं नाही की मी स्वतः म्हणणे की मी स्वतः असू शकतो, हे 100% चुकीचं आहे. आम्ही म्हणतो तुम्ही असू शकता. तुम्ही म्हणा, तुमचा तो अधिकार आहे, कोणीही म्हणू शकतंय, कुणालाही म्हणू शकतात. पण 2-3 दादा असू शकतात ना, अमर भैया असू शकतात, फक्त बसवराज पाटील नसू शकतात, तेही असू शकतात. असं काही नाही की कोण असू शकतं हे ठरवण्याचा अधिकार माझाही नाही किंवा लातूर शहरातला पण नाही किंवा इथला कोणाचाही नाही. तर ते वरूनच ठरणार, इथली परिस्थिती, त्या काळातली ते सगळी सिच्युएशनचा विचार करून ते ठरवतील. मराठवाड्याचे ओबीसी सेलचे विभागीय अध्यक्ष म्हणून तुमची नियुक्ती केली. बरोबर. मराठवाड्यातल्या आपल्या 8 जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची काय असते? आता मी मराठवाड्यात मी विभागीय अध्यक्ष म्हणून ओबीसी सेलचा जेव्हा अध्यक्ष नेमला गेलो तेव्हा मला माझ्या पक्षाकडून आदेश देण्यात आला होता की तुम्ही अगोदर एक दौरा करून अभ्यास करा आणि त्याचं निरीक्षण करून आमच्याकडे एक अहवाल द्या पक्षाकडे. त्यानुसार मी प्रत्येक 8 जिल्ह्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं स्थानिक पातळीवर जाऊन दौरा केला. आणि मग आता मी जर तुम्हाला जिल्हावाईज सांगायचं म्हणलं तर एकूण सांगा जिल्हावाईज नाही, पण परिस्थिती जी गेल्या त्याच्याशिवाय आता आपल्याला सगळ्यात फायद्याचा वाटतोय तो औरंगाबाद मधला कल्याण काळे साहेब खूप चांगलं काम करत आहे. औरंगाबाद वाटतोय,
जालन्यामध्ये परिस्थिती खूप चांगली आहे काँग्रेसची. आपली काँग्रेसची जालन्यामधली परिस्थिती चांगली आहे. परभणीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. हिंगोलीचं काम तिथं राजीव सातव साहेबांमुळे थोडंसं डगमगलंय, पण आपले आमदार तिथं स्थानिक पातळीवर आहेतच, विधान परिषदेवर त्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे तिथंही काम चांगलं आहे. ओव्हरऑल थोडंसं मला बॅकफुटवर वाटत होता तो जिल्हा म्हणजे उस्मानाबाद, पण आपले नेते बसवराज पाटील साहेबांनी जर तिथं लक्ष घातलं तर तोही जिल्हा खूप चांगल्या पद्धतीनं पुढे येऊ शकतो असं मला वाटतं. कारण आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे, बसवराज पाटलांनी तिकडे जरा जास्त लक्ष घालावं असं मला वाटतं. मला स्वतःला वाटतंय, कारण तिथं संधी आहे. उस्मानाबादमध्ये काम करायला संधी आहे काँग्रेस पक्षाला. त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मानणारा खूप मोठा वर्ग आहे, पण एक चांगला मजबूत नेता त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा माझं स्वतःचं मत आहे अस्तित्वात नाही. म्हणून मला असं वाटतं की साहेबांनी तिथं लक्ष घातलं तर काँग्रेसला तिथं खूप चांगले दिवस येतील. ओव्हरऑल 7-8 पैकी 6 जिल्ह्यामध्ये काँग्रेसची स्थिती खूप चांगली आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की तिथलं ओबीसीचं संघटन खूप मजबूत आहे आणि सगळेजण ओबीसीच्या त्या संघटनेच्या माध्यमातून पुढे आम्ही काम करून आपल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस मजबूत करायचं असं आम्ही ठरवलं. चला, तुम्ही एवढ्या मराठवाड्याचा दौरा केला, सगळ्या जिल्ह्यांचा अभ्यास केलाय आणि 2 पैकी 8 पैकी 6 जिल्हे तरी आपल्याला चांगले राहतील असं तुम्हाला वाटतं. काँग्रेस पासून लोक सोडून का गेले, दूर का गेले, याच्यावर कधी चिंतन केलं? हो, 100%. त्याची काय कारण आहे? पक्षाने पण केलंय, जिल्हा लेवलला पण झालेला आहे, आम्ही पण करतोय. सोडून जाण्याची कारणं खूप असू शकतात, त्याच्यातली सगळी कारणं मी बोलणार नाही, पण काही महत्वाची कारणं असं सांगतोय की एक ओबीसी हा जो काही 54% महाराष्ट्रातला भाग होता, तो जवळजवळ 70 ते 75% बीजेपीकडे वळाला. बरोबर. त्याच्यामुळे मग काँग्रेसच्या ह्या पक्ष सोडण्याच्या प्रकाराला थोडंसं चर्चा मिळाली. दुसरी महत्वाची गोष्ट, जे काही परिस्थितीनुसार आपण आपले ध्येयधोरणं बदलायला पाहिजे होती, काँग्रेसनं बदलली नाही, ती थोडंसं आम्ही त्याच्यात कमी पडलो ते. आणि 3 महिलांचं संघटनावरती लक्ष देणं गरजेचं होतं पक्षामध्ये, ते तुम्ही दिलं नाही. ते महिलाचं संघटनाकडे थोडंसं लक्ष कमी पडलं आणि त्याचा बरोबर बीजेपीनं महिला संघटन वाढवलं आणि तिथं महिलांचा जो काही पक्षावरती विश्वास म्हणा थोडासा डगमळला आणि मग महिलांचं संघटन तिकडं थोडं मजबूत झाल्यामुळं पक्ष तिकडं आकर्षित झालं किंवा व्यक्ती तिकडं आकर्षित झाल्या असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं, जुमले जे काही बीजेपीनं दिले त्या काळामध्ये, मोठी मोठी आश्वासनं दिली की आम्ही हे करू, काळा पैसा जो परदेशात गेलेला आहे तो आणू आणि तुमच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करू, दर वर्षाला 2 करोड रोजगार उपलब्ध करून देऊ आणि शासकीय नोकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोष देण्यापेक्षा तुमचं काय चुकलं नेमकं? चुकलं म्हणून एका वाक्यात ते सांगण्यासारखं नाही. हा 40 तुमच्या लेवलला काय वाटतं? मला असं वाटतं की थोडंसं काँग्रेसचे लोक, तुम्ही तुमचं काही चुकलंय मान्य करताय का नाहीच करताय? आज चुकलंय मान्य करतो आम्ही, खूप चुकलंय, खूप चुकलंय, ते मान्यच करावं लागेल. येणाऱ्या काळात त्या चुका दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. म्हणजे तालुका पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत चुका झालेल्या. गाडीच्या काचा आता खाली करायला सुरू केले का अजून बंदच आहेत? नाही, गाडीच्या काचा तर गेल्या 2-4 वर्षापूर्वीच खाली झालेल्या. खाली झाल्या, चांगली गोष्ट आहे, 100% खाली झाले. आमचे सगळे नेते आता रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत, आम्ही स्वतःही आंदोलन करतोय, नेतेही आंदोलन करतायत. अमित भैयाही आता प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होते, धीरज भैयाही आंदोलनामध्ये सहभागी होते. आता नेता म्हणून असं नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून पक्षाने कामाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे हा बदल सगळ्यात महत्वाचा आहे की पक्ष आता काय, पक्ष कार्यकर्ता म्हणून लोकांच्या समोर आहे. हो, 100% कार्यकर्ता म्हणून पुढे येतोय. आता तुम्ही मला नेता म्हणला तर मी स्वतःला कार्यकर्ता समजतो आणि मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि याच्या पुढे काम करणार आहे. असा बदल अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षामध्ये 100% बदल झालेला आहे, 100% पुढे होईलच. खूप चांगल्या पद्धतीनं तरुण, तुम्ही म्हणताय की तरुण पक्षाकडे आकर्षित नाहीत, तर आता मी पाहतोय की तरुणामध्ये ती जागृती निर्माण झाली आहे, त्यांचा भ्रमनिराश झालाय. त्यांना असं वाटतं की रोजगार देणार म्हणून आम्हाला 2-4 वर्ष 8 वर्ष लटकाळत ठेवले, आता हे काय रोजगार देऊ शकत नाही. आणि अग्निवीर आणि अग्निपथ या योजनेतून तर तरुणांचा 100% भ्रमनिराश झालेला आहे. त्याच्यामुळं हा तरुण 100% आता काँग्रेसकडे वळणार. आपण थोडंसं महाराष्ट्राचं बोलू. तुम्ही केवळ औषधाचेच मराठवाड्याचेच नेते नाही, औषधाचेच नेते नाही, तर तुम्ही एक अभ्यासकार. महाराष्ट्रातल्या सत्तांतराविषयी तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातलं सत्तांतर हे एक गचाळ राजकारणाचं स्वरूप होतं. म्हणजे जे काही झालं ते सगळ्या कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी होत्या. की खोके घेऊन जो काही प्रकार झाला तो खरंच राजकारणामध्ये काळाकुट्ट हा इतिहास आहे. तुम्ही पहा सर की ज्या काळात हे सगळं सत्तांतर होत होतं त्या काळामध्ये आपल्या इथं महाराष्ट्रात संपूर्ण संततधार सुरू होती.
शेतकरी प्रचंड परेशान होता आणि आपला कृषी मंत्री गुवाहाटीला जाऊन बसला होता. म्हणजे या लोकांशी काही घेणं देणं नाही. माझी खुर्ची वाचलं पाहिजे, मी सत्तेत टिकलो पाहिजे या भावनेतून हे लोक इथून महाराष्ट्रातून गुवाहाटीला जाऊन बसले आणि अक्षरशः शेतकऱ्यांचा तमाशा त्यांनी पाहिला. शेतकरी हौलादिवल झाला होता. मी स्वतःही शेतकरी आहे. मी सुद्धा रडकुंडीला आलो होतो की एवढं मी खर्च करून शेतामध्ये काम केलंय आणि आमच्या शेतकऱ्यांचा कैवारीच महाराष्ट्रात पुरी नाही. म्हणून हे सत्तांतर खरं तर खूप गोंधळाची स्थिती निर्माण केलेला आहे. महाराष्ट्राच्या या राजकीय परंपरेला हा काळाकुट्ट इतिहास म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. हा जर काळाकुट्ट इतिहास असेल तर उद्धव ठाकरेंच्या बरोबर तुमच्या पक्षाने केलेली महाआघाडी ती काय होती? नाही, असं कोणी कुणाला फोडून जाऊन आम्ही किंवा राजकीय पक्षाशी आम्ही युती केलेली नव्हती. हा एक पक्ष म्हणून एक विचारसरणी त्या काळातली गरज म्हणून एक सर्वसमावेशक 3 पक्षांची एक वैचारिक पातळी आम्ही निश्चित करून एकमेकांशी संधान केलेलं होतं. इथे विचाराशी कुठेही प्रतारणा झालेली नव्हती किंवा आम्ही कोणतेही पक्ष फोडून कुणाशी युती केलेली नव्हती. म्हणून मला असं वाटतं की त्याची उद्धव ठाकरेंबरोबरची युती म्हणजे धर्मनिरपेक्षता धोक्यात असं घडलं होतं? नाही. किंवा उद्धव ठाकरेंच्या बाबतीत त्यांचं हिंदुत्व धोक्यात असं घडलं होतं? असंही नाही. धर्मनिरपेक्षता ही प्रत्येक ज्याची त्याची राजकीय पक्षाची विचारसरणी आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्याही विचारसरणी सोडलेली नव्हती किंवा त्यांनी तसं जाहीर केलेलं नव्हतं. हिंदुत्व विचारसरणीवरती आजही ते काम करतात, आजही ते ठाम आहेत आणि पुढेही राहतील असं अपेक्षित आहे. ते त्यांच्या विचारांना ठाम होते. एक सर्वसमावेशक विचार म्हणून महाराष्ट्राची गरज म्हणून त्या काळात आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेलो. महाराष्ट्राच्या या सत्तांतराचं जे मॅटर आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आहे. बरोबर सर. 2 दिवसावर त्याची तारीख आहे 25 तारीख. तुम्हाला काय वाटतं सर, अभ्यासक म्हणून सांगा, कार्यकर्ता म्हणून सांगू नका, काय निकाल अपेक्षित आहे, कसा निकाल येईल? 2-3 कांगोरे आहेत त्याच्या पाठीमागं. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता खरी शिवसेना आणि डुप्लिकेट शिवसेना असं आपण म्हणू की ह्याच्यात ती लढाई आहे. पण ऍक्च्युअली घटना जी पक्षाची असते त्यानुसार खरी शिवसेना ही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे आणि त्याला ते 100% सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं पाहिजे. कारण शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांनीच केलेलं आहे आणि आजही उद्धव ठाकरे साहेब किंवा हिंदू हृदय सम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानणारा महाराष्ट्रात खूप मोठा वर्ग आहे. त्याच्यामुळं इथं तालुका अध्यक्षापासून संघटनेत जिल्हा अध्यक्षापासून ते महानगरपालिका नगरपालिकेमध्ये एक शिवसेनेचं मानणारा एक मोठा वर्ग सध्या अस्तित्वात आहे आणि या सगळ्या वर्गांना कोणाची हा विषय आपण शिवसैनिकावर सोडू. अभ्यासक म्हणून हे सांगा की हे सरकार संविधानिक आहे का असंवैधानिक आहे? ते कसं हे लोकांना सांगा. असंवैधानिक याच्यासाठी आहे की आपण पाहतो की कोणत्याही केंद्र सरकार असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल यांनी अजून या पक्षाला म्हणावी तशी मान्यता दिलेली नाही. उदाहरणार्थ हा पक्ष आता सध्या वादात जर असेल, जर ते संवैधानिक असलं तर ते वादाचा प्रश्नच राहिला नसता. राज्यपालांनी जेव्हा एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना शपथ दिली, ही शपथ संविधानिक आहे का असंविधानिक? ही शपथ असंवैधानिक आहे. ते कशी? कारण असं आहे की राज्यपाल हे बहुमत सिद्ध करण्यासाठी म्हणून जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाला सांगतील की तुम्ही बहुमत सिद्ध करा, त्यावेळेस शिवसेना हा राजकीय पक्ष म्हणून त्यांना सांगायला पाहिजे होतं. पण शिवसेनेतून फुटून येऊन त्या गटाला तुम्ही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता म्हणून असं नाही की तुम्ही त्यांना, आणि राज्यपालांना कुठलं तरी सरकार स्थापन करण्याची राज्यपालांची नैतिक जबाबदारी होती. अच्छा, म्हणून आपण असं म्हणतोय का की ते संवैधानिक आहे? नाही. हो, म्हणतोय मी संवैधानिक आहे. संवैधानिक नाही आणि हे सर्वोच्च न्यायालयात 100% सिद्ध होईल की ते असंवैधानिक आहे आणि जेव्हा ते सांगतील त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येईल की ते असंवैधानिक. चला, उद्याच्या 2024च्या निवडणुकीमध्ये या सगळ्या सत्तांतर नाट्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची काय अवस्था आहे? माझा स्वतःचा अभ्यास असं सांगतोय की महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा 1 नंबरला असेल 2024 मध्ये. कारण त्या पद्धतीने बांधणी सुरू आहे आणि राष्ट्रीय लेवलवरती आता येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले बदल आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. तुम्ही आज पाहिलं असेल की गांधी परिवाराशिवाय आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाची चर्चा करतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधीजी असतील हे काँग्रेस पक्षासाठी पूर्ण वेळ देत आहेत. 7 सप्टेंबर पासून राहुल गांधी जवळजवळ 4000 किलोमीटरचा भारत जोडो दौरा करत आहेत. हा दौरा महाराष्ट्रात पण जवळजवळ 15-16 दिवस आहेच. या माध्यमातून आपण पक्षाची ताकद वाढवण्याचं काम करतोय
आणि महाराष्ट्रातले आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील किंवा मग आमचे सर्व ज्येष्ठ नेते असतील, हे दिवसरात्र सुद्धा काम करत आहेत. जरीही आम्ही वाजून काही काम करत नसेल तरी आमचं अंतर्गत संघटन मजबूत करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि येणाऱ्या काळात काँग्रेसला विचारसरणीला मानणारा खूप मोठा वर्ग तुम्हाला समोर आलेला दिसेल. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मास लीडर कोण? असं एक म्हणून मास लीडर त्याच्या नावावर लाखो लोकांनी सभेला गर्दी करावी. बघा, आता मला तर असं वाटतं स्वतः की येणाऱ्या काळात मला आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित भैया देशमुख साहेबांना मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दिसतोय. आणि मला पूर्ण खात्री आहे, भैया जेव्हा उभारतील तेव्हा लाखो नाही करोडो लोक त्यांना ऐकण्यासाठी तिथे येतील आणि मास लीडर म्हणून ते पुढे येतील. याशिवाय नानाभाऊ पटोले खूप चांगले मास लीडर म्हणून आपण पाहतोय. बाळासाहेबजी थोरात खूप चांगले मास लीडर म्हणून पाहतोय. अशोक चव्हाणजी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहता येईल, तिथेही मास लीडर म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहता येईल. पण येणाऱ्या काळातलं भविष्य काँग्रेसचं चांगलं आहे. एक व्यक्ती म्हणून नाही तर एक पक्ष म्हणून खूप चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळात पक्ष हा पुढे जाईल. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2024 मध्ये हा पक्ष 100% महाराष्ट्रात एक नंबरवर आपल्याला आलेला दिसेल. कारण सर्वांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे. लोकांना ते पटू लागले आता की आपली चूक झाली, की आपण जुमल्यांना फसलो किंवा त्यांच्या त्या आश्वासनाला, खोट्या आश्वासनाला फसलो. म्हणून मग सर्वांना घेऊन जाणारा धर्मनिरपेक्ष पक्ष काँग्रेस आहे, तर आपण काँग्रेस सोबत राहिलं पाहिजे म्हणून ते काँग्रेसकडे. भविष्यामध्ये 1-2 महिन्यावर नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका, तुम्ही काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे पदाधिकारी आहात किंवा नेते आहात, तुम्ही जनतेला, शहरातल्या आणि तालुक्यातल्या जनतेला काय आव्हान करू इच्छिता? खूप महत्वाची गोष्ट आहे सर, की येणाऱ्या काळात असे जे काही पाठीमागे आपली फसवणूक झालेली आहे, उदाहरणार्थ 2014 मध्ये फसवणूक झाली, 19लाही फसवणूक झाली, तर असे येणाऱ्या काळात ही अशीच मोठे मोठे आश्वासनं आपल्याला ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. त्या आश्वासनाला आपण बळी पडू नये. पक्ष म्हणून पक्षाचा इतिहासाचा विचार केला पाहिजे. येणारा काळ कोणाचा असणार आहे ह्याचाही विचार केला पाहिजे. केवळ हिंदुत्व नाही तर या देशात राहणारे सर्व भारतीय म्हणून विचार करणारा एक पक्ष म्हणून राष्ट्रीय काँग्रेसकडे आपण विचार म्हणून पाहिला पाहिजे. बघा, 1947ला देशाची फाळणी झाली आणि फाळणी झाल्यानंतर ज्यांना असं वाटतं की आपल्याला या देशात राहायचं नाही, त्यांनी देश सोडून पाकिस्तानमध्ये गेले, ते तिथले नागरिक झाले. आणि 1947 नंतर जे देशात राहिले ते संपूर्ण देशाचे नागरिक आहेत. आज जे काही हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एक राजकीय पक्ष भांडण लावून द्यायचं काम करतोय, तर एक गोष्ट क्लिअर आहे की येणाऱ्या काळात मुस्लिम असतील किंवा हिंदू असतील किंवा इतर सर्व जाती धर्माचे लोक असतील, जोपर्यंत गुण्यागोविंदाने या देशात राहणार नाहीत, एकमेकाचा आदर करून राहणार नाहीत, तोपर्यंत हा देश प्रगती करू शकणार नाही. आणि आपल्या सगळ्यांची एक इच्छा आहे की आपल्याला सर्वांना एक चांगलं जीवन जगायचं आहे, आपल्याला निर्धोक जीवन जगायचं आहे, आपल्याला सुरक्षित जीवन जगायचं आहे, आपल्या जीवनाची पातळी चांगली झालेला आपल्याला सगळ्याला बघायचं आहे. जर हे सगळं करायचं असेल तर असा विचारसरणीचा एखादा पक्ष जो की आपल्या विचारसरणीला ठाम असून गेल्या 130 वर्षापासून त्याच्यावर काम करतोय. ऍक्च्युली मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की काँग्रेस पक्षावर खूप मोठ्या प्रमाणावर आरोप झाले. जसं की बघा सर, कोळसा घोटाळा म्हणून आरोप झाला किंवा वेगवेगळे आरोप झाले. पण आता असे रिपोर्ट येत आहेत की कोळशामध्ये घोटाळा झालेला नव्हता किंवा जे काही 2G स्पेक्ट्रम मध्ये घोटाळा झालेलाच नव्हता. हे मीडिया दाखवत नाही. हे मीडियानं दाखवलं पाहिजे की कोळसा घोटाळा झालेलाच नव्हता, 2G स्पेक्ट्रम घोटाळा झालेलाच नव्हता. ते फुगवून आकडेवारी दाखवण्यात आलेली होती आणि ही ऑथेंटिक आकडेवारी आहे. म्हणून काँग्रेसला बदनाम करण्यासाठी जे काही नियोजनबद्ध कट रचले गेले होते ते सगळे फेल जात आहेत. काँग्रेस हा आता मीडियाच्या माध्यमातून झालेला होतं. तुम्हाला मीडिया काँग्रेसला हाताळता आला नाही असं नाही, मीडिया आमच्यापेक्षा चांगला पुढच्या पक्षाने हाताळला. आम्ही हाताळलो, आम्हाला खोटं बोलता येत नाही, आम्ही खोटं बोलणार पण नाही. जी वास्तव परिस्थिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला, जे नाही वास्तव ते खोट्या पद्धतीनं पुढच्यांनी सांगितलं. म्हणून त्याचा अर्थ असा नाही की आम्हाला मीडिया हाताळता आला नाही. आम्ही चुकीचा मीडिया हाताळत नाही आणि ते हाताळू पण नाही, कारण लोकशाहीचा एक आधारस्तंभ म्हणून मीडियाकडे आपण पाहतो आणि मीडियाची पण जबाबदारी आहे की जे सत्य आहे ते त्यांनी दाखवावं. तर त्यांची येणाऱ्या काळात जबाबदारी वाढणार आहे. मला एवढंच आव्हान करायचं आहे की येणाऱ्या काळात येणारं भविष्य काँग्रेसचं आहे. तरुणांनी असेल किंवा महिलांनी असेल किंवा शेतकऱ्यांनी असेल, शेतमजुरांनी असेल, गोरगरिबांनी असेल, सर्व जाती धर्मातल्या लोकांनी काँग्रेस सोबत राहावं असं मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. आमच्यासारखे सुशिक्षित लोक काँग्रेस पक्षामध्ये आहेत. काँग्रेस पक्ष हा एक सुसंस्कृत पक्ष म्हणून ओळखला जातो. कुठलीही जुमलेबाजी या पक्षात नसते. म्हणून माझी विनंती आहे की आपण पक्षासोबत राहावं आणि पक्षाला येणाऱ्या काळात चांगले दिवस आपण जर ठरवले तर नक्की येतील असा मला पूर्ण विश्वास आहे. औसा तालुक्यामध्ये एका खेड्यात जन्मलेला सुधीर, ओके, पुढे तो माननीय प्राध्यापक सुधीर पोद्दार सर, हा जो प्रचंड प्रवास आपला 20-25 वर्षातला झाला, या प्रवासातला तुमच्या लक्षात आलेला सर्वात दुःखाचा दिवस कोणता आणि तो प्रसंग काय?
दुःखाचा प्रवास काय झालं की लहानपणापासून मी एकमेव असेल कदाचित की जेव्हा मी 8वी-9वीला होतो, 10वीलाही होतो, तेव्हा मी गावी जायचो वडिलांना भेटायला. तेव्हा वडील खूप गरीब, म्हणजे शंकर नाव भोळा शंकर म्हणून ओळखलं जायचं. आणि शेतामध्ये गाय बैल किंवा आजूबाजूचे जे जनावर आहेत ते शेतामध्ये ते राबवायचे. म्हणजे गुराखी नावाचा जो का प्रकार असतो ते माझे वडील जवळजवळ गुराखीच होते. आणि मग वेगवेगळ्या आपल्या शेताच्या बाजूच्या शेतामध्ये जाऊन ती गुरं राखायची. आणि गुरं राखत असताना मग मी जेव्हा सुट्टीच्या दिवशी शेताकडे जायचो तेव्हा आप्पा म्हणायचो. मी आप्पा कुठं आहेत म्हणून शेताकडे जायचो तेव्हा आप्पा खूप दूर कुठंतरी शेतात ते गुरं राखलेले दिसायचे. आणि मग मी त्यांच्याजवळ जाऊन बसायचो आणि मग बोलायचो काय चाललंय काय नाही. मग आप्पा मी जेव्हा निघालो तेव्हा आप्पा म्हणायचे काही पैसे आहेत का ते तुझ्याकडे. मग मला वाटायचं की मी तर कमवत नाही आणि माझ्याकडे यायचा आणि जायचा एवढाच पैसा असायचा. लातूरवरनं गावापर्यंत यायचा आणि गावाकडून लातूरला जायचा. मग त्याच्यातले काही 5 रुपये असतील 10 रुपये असतील हे काढून मी वडिलांना द्यायचं. आणि मग तिथून मी बेलकुंडपर्यंत चालत यायचो आणि बेलकुंडवरून मग हात दाखवून वगैरे जसं जमेल तसं लातूरला यायचो. मग हे लक्षात आलं होतं की आपली परिस्थिती आर्थिक खूप हलाखीची आहे. आपल्याला अगोदर पैसा कमवला पाहिजे, आपण पायावर उभारलं पाहिजे. म्हणून मग 10वीपासूनच कामाला सुरुवात केली. मग ठरवलं की जेवढे पैसे येतील तेवढे वडिलांकडे जायचं आणि समोर हात करायचं आणि त्यांना जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घ्या असं म्हणत मी राहायचो. मग वडिलांना जेवढे पाहिजे तेवढे घ्यायचे आणि उरलेले मी घ्यायचो. माझ्या हे लक्षात आलं की जेवढे आपण पुढे करतोय जेवढे वडील काढून घेतात त्याच्या दुप्पट मला नेहमी येतात कुठून ना कुठून. मग माझा तो विश्वास वाढत गेला. म्हणून मी जास्तीत जास्त वडिलांना घ्या म्हणून सांगायचं आणि मग द्यायचं. मग हे असं होत राहिलं. मग मी लातूरमध्ये स्टेबल झालो, घर बांधलं आणि एका दिवशी मी वडिलांना घेऊन आलो आणि वडिलांना सांगितलं की हे सगळं घर दाखवलं. ते विचारले की कुणाचं आहे. मी म्हणलं तुमचं आहे. मग त्यांच्या डोळ्यात ते पाणी आलं आणि ते म्हणले की हे आपलं आहे का. म्हणलं हो आपलं आहे. माझ्याकडे बघितलं आणि पाठीवर हात ठोकरून म्हणले की माझा वाघ आहेस तू. आणि तो शब्द मला खूप लागला आणि मग तेव्हापासून माझी ताकद वाढली की नाही आपल्याला खूप चांगलं करता येऊ शकतं आयुष्यात अजून. म्हणून मी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम केले आणि ठरवलं की नाही आपण प्रामाणिक जीवन जगायचं. आपले वडील कुठून तरी बघत असतील आपल्याकडे. ज्या दिवशी ते गेले तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता. माझी ताकद हरवल्यासारखी झाली. म्हणून तो दिवस माझ्यासाठी वाईट दिवस. आयुष्याच्या या प्रचंड मोठ्या प्रदीर्घ प्रवासामध्ये आज तुम्हाला तो क्षण आठवला, तुम्ही आठवण केली. चला या दुःखाच्या प्रसंगापासून आपण एका तुमच्याच आयुष्यातल्या एका सुंदर प्रसंगाकडे जाऊया. जो दिवस तुम्ही कधीच विसरणार नाही. त्या दिवशी तुमच्या एवढा आनंदी जगात कुणी नाही असा आनंद तुम्हाला कुठल्या दिवशी झाला तुमच्या पुढच्या प्रवासामध्ये. कष्टातून उभा राहिलो आणि मग क्लासच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम चालू केलं. वय लग्नाचं झालं होतं. बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की लग्न होईल की नाही, वय निघून जाता याचं. पण माझं प्रामाणिकपणा बघून माझ्याकडे उस्मानाबादवरून आमच्या पाहुण्यातली एक व्यक्ती आली आणि त्यांनी सांगितलं की तुला राहायला घर नाही, तुझ्याकडे संपत्ती नाही आणि तुला कोण मुलगी देईल. मी म्हणलं ज्यांना वाटतंय की मी माझं भविष्य चांगलं आहे ते विचार करून देतील. आणि घडलं तसंच. एक चांगली व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि लग्न झालं. लग्न झाल्यानंतर राहायला घर नव्हतं. लातूरमध्ये अतुल ठोंबरे म्हणून आहे, इंजिनियर आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्यांनी राहायला घर दिलं. किरायाच्या घरात सुरुवातीच्या काळात राहिलो आणि मग तेच घर पुढे विकत पण घेतलं आणि चांगला संसार सुरू झाला. मिसेस 1 रुपया हुंडा न घेता लग्न केलं. फक्त नारळ देऊन नारळ घेत लग्न झालं आणि सुरुवातीपासूनच निष्कलंक जीवन जगत आलोय. पैशाचं खूप अट्रॅक्शन नाहीये. काम करायचं, गोरगरिबांची सेवा करायची हीच भावना सुरुवातीपासून वडिलांमुळे मिळालेली होती. आणि लग्न झाल्यानंतर वर्षभरातच एक अपत्य झालं आणि ती मुलगी झाली. असं वाटलं की जगातलं सर्वात हा आनंदाचा क्षण आहे की आज आपल्याला आपल्या कष्टाचं आणि आपल्या चीज झालं, आपल्याला मुलगी झाली, माझ्या घरात लक्ष्मी आली असं मी म्हटलं. आणि माझं नशीब ज्या दिवशी मला मुलगी झाली 22 जुलैला, त्या दिवशी मी पहिल्यांदा आयुष्यात एकाच दिवसात 30,000 रुपये कमवले, जे की खूप मेहनतीनं होते. तो क्षण मी ते 30,000 रुपये घेऊन येऊन त्या जन्मलेल्या बाळाच्या हातात दिला आणि सांगितलं की तुला किंवा मला किंवा आपल्या कुटुंबाला किंवा आपल्याला कुणालाच कमी पडणार नाही, तुझ्या पावलाने हे सगळं आलंय. आणि हा माझा आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. आणि तो खरंच खूप आनंदाचा क्षण होता. माझी आई त्याच्यात दिसली मला, माझी बहीण त्याच्यात दिसली मला, सख्खी बहीण नाही.
माझी मुलगी त्याच्यात दिसली आणि येणाऱ्या काळातलं एक माझं चांगलं उज्ज्वल भविष्य मला त्याच्यामध्ये दिसलं. म्हणून माझा तो खूप आनंदाचा दिवस होता. मला मुलगी झाली, तो एक आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यातला होता. असे खूप आहेत, पण त्यातल्या त्यात हा एक खूप चांगला आनंदाचा क्षण होता तुम्हाला. चला, आणखीन एक 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 छोटासा तुमचा पारिवारिक प्रश्न तुम्हाला विचार की तुमचे ही जी वाटचाल आहे ते शैक्षणिक क्षेत्राकडून म्हणजे कमवते पैशाचा व्यवसाय सोडून, बरोबर सर, राजकारणामध्ये जिथे काही पैसे नाहीत, तुम्हाला 4 पैसे घालावे लागणार आहेत, अशा प्रवासात जेव्हा तुम्ही निघालात तेव्हा तुमच्या सौभाग्यवतीने तुम्हाला विरोध केला नाही? ती माझी सौभाग्यवती संध्या सुधीर पोद्दार ही अक्षरशः देवी आहे. खूप सरळ स्वभावाची आहे. माझं सुख, माझा आनंद हेच तिचं सुख आणि तिचा आनंद आहे. ती माझ्या पाठीमागं आहे म्हणून मी आज इथं आहे. असे बरेच लोक म्हणतात की एखाद्या स्त्रीचा हात असल्याशिवाय पुरुष यशस्वी होत नाही, पण ही मन खरंच खूप प्रामाणिक खरी आहे की जोपर्यंत तुमच्या पाठीमागे एक यशस्वी स्त्री राहत नाही किंवा स्त्रीचा हात राहत नाही, तुम्ही पुरुष यशस्वी होऊ शकत नाही. कारण आपल्या आयुष्यातली 50% जबाबदारी ती स्वीकारते. जेव्हा मी ठरवलं की मी इलेक्शनला उभा राहतो त्यावेळेस तिला खूप आश्चर्याचा धक्का बसला. ती बोलली की आपण दररोज 50 आणि 1 लाख रुपये कमवणारी व्यक्ती आज हे सगळं सोन्याचा चमचा तोंडात असताना आपण हे सगळं सोडून एका वेगळ्या क्षेत्रात का जातोय, असं तिने मला साधा प्रश्न विचारला. त्यावेळेस विचारलं की पैसा किंवा हे सर्वस्व नाही, मला माझा स्वतःचा आनंद पण शोधायचा आहे, मला काहीतरी वेगळं करून बघायचं आहे आयुष्यात येऊन, आणि कदाचित येणाऱ्या काळात खूप कष्ट करावे लागतील, आपल्याला पैसा पण राहणार नाही किंवा ह्याच्यात तुझी तयारी आहे. ती बोलली की नाही, मला तुमच्या सोबत राहायचं आहे, तुमचा आनंद तोच माझा आनंद, तुम्ही म्हणाल तिथे मी राहायची तयारी. मी सर्वसाधारण घरातून आलोय, आपणही खूप सर्वसाधारण होतो, आपल्याला हे आपल्या कष्टाने मिळालं आणि अजून ह्याच्यापेक्षा कष्ट आपण जास्त करू आणि ह्याच्यापेक्षा चांगला आपण वैभव मिळवू, असं तिनं मला खूप चांगला आधार दिला. तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतोय की 2019 मध्ये मी निवडणूक लढवत होतो त्यावेळेस तिनं माझ्यापेक्षा जास्त राजकीय प्रवास केला. जवळजवळ 152 गावामध्ये ती गेली आणि 2 वेळेस गेली. पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत ती 2 गाड्या घेऊन महिलांना घेऊन माझ्या प्रचारासाठी फिरत होती. माझ्यापेक्षा जास्तीनं प्रचार केला, कसलाही अनुभव नसताना. ऍक्च्युली ती MSc BEd आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे सायन्स आणि मॅथ्समध्ये. तिला शासकीय नोकरी असेल किंवा प्राध्यापकाच्या खूप ऑफर आहे, तरी ती बोलली की मी घर सांभाळते, तुम्ही तुमचं लाईफ जगा. आणि आजही जेव्हा मी शैक्षणिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात येत होतो त्यावेळेस तिनं असं सांगितलं की नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे, मी तुमच्या सोबत आहे, तुमची अर्धांगिनी किंवा तुमची धर्मपत्नी म्हणून मला जे करावं लागतंय ते सगळं मी करेन आणि तुमच्या आनंदात माझा आनंद आहे. म्हणून ती नेहमी माझ्यासोबत सावलीसारखी आहे, पुढेही राहील. जसं मुलगी आहे तशी माझी मिसेस आहे, तशी माझी आई आहे. माझ्या मोठ्या बंधूंनीही प्राध्यापक बालाजी पोद्दारांनी खूप मला सहकार्य केलंय. माझे खूप चांगले मित्र आहेत, जसं आज माझ्यासोबत उमाकांत कुलकर्णी सर म्हणून आलेले आहेत, ते माझे बालपणाचे मित्र आहेत. ते आहेत अभय पाटील आहेत, रत्नराज जवळगेकर म्हणून आहेत, ते खूप चांगले मित्र आहेत. आनंद बेडदे सर म्हणून खूप चांगले माझे मित्र आहेत. माझं कुटुंब खूप मोठं आहे. माझे सख्खे 8 मामा आहेत. 8ही मामांनी मला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. माझे सगळे शिक्षक ज्यांनी मला घडवलं त्यांचंही खूप मोठं सहकार्य आहेच मला. आणि माझ्या पडझडीच्या काळात मी काही नसताना माझी वहिनी सौ किरण बालाजी पोद्दार यांनी मला खूप सहकार्य केलं. माझे सगळे लहानपणीचे हट्ट त्यांनी पुरवले आहे. आई आणि वडिलांच्या ठिकाणी राहून माझ्या मोठ्या भाऊ आणि वहिनीनं मला सांभाळ केलेला आहे. हीच पदोपदी आठवण येत राहते ह्या सगळ्या लोकांची. येणाऱ्या काळातही मला राजकीय प्रवास सुरू करत असताना आदरणीय श्री शैलेदादा उडगे साहेबांनी मोठ्या भावाप्रमाणे मला खूप सहकार्य केलेलं आहे. आणि मला आता खरं सांगायचं तर या महाराष्ट्रात सर्वात चांगला राजकारणी कोण आहे असं जर तुम्ही मला प्रश्न विचारलात तर मी तुम्हाला एकच उत्तर देईन, ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेलं, सहकार असेल, शिक्षण असेल, कृषी असेल, गोरगरीब असतील, या सर्वांना मदत करणारं आदरणीय दिलीपराव देशमुख हे माझं आदर्श व्यक्तिमत्व मी त्यांच्याकडे पाहतो. अमित भैयाचा स्वभाव जरी कडक वाटत असला तरी ते खूप मयाळू आहेत. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ते सपोर्ट करतात. आणि आमचं उद्याचं भविष्य असणारे धीरज देशमुख साहेब, आमचे आमदार ग्रामीणचे, हे तर खूप धोरणी आणि खूप कष्ट करणारे व्यक्तिमत्व आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ते खूप चांगलं कष्ट करत आहेत, खूप लोकांची सेवा करत आहेत, खूप चांगल्या योजना ते येणाऱ्या काळात राबवणार आहेत. म्हणून मला असं वाटतंय की येणारा काळ काँग्रेसचा चांगला आहे. सर, आपली वेळ संपत आलेली आहे आणि रिंगणचा हा प्रयोग तुम्ही रिंगण पाहतो, रेग्युलर पाहतो. मला आवडतो रिंगण, कारण औशामध्ये जे कोणी औसा असेल, लातूर जिल्हा असेल किंवा या क्षेत्रात काम करणारे जे काही चांगली लोक आहेत, या लोकांना तुम्ही खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की तुमच्या या माध्यमातून तुम्ही एक समाजाला ओळख करून देताय की लोक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य कसं करतायत, किती कष्ट घेत आहेत.
आणि जे काही राजकारणी आहे किंवा समाजकारण्याबद्दल लोकांची भावना आहे की आता तुमच्यामुळं ही आज चांगली होत आहे, लोकांना खरी कामं कळत आहेत. खरं तर तुम्हाला खूप मोठं श्रेय आहे सगळ्या गोष्टीचं. तुमच्याबद्दलही बऱ्याच लोकांच्या मनात गैरसमज होते, ते या माध्यमातून दूर झालेले आहेत. मी तुम्हाला नेहमी फॉलो करत आलो, ह्याच्या पुढेही फॉलो करेन. माझी इच्छा आहे की तुम्ही चांगल्या लोकांना संधी द्या आणि समाजाचा एक आरसा म्हणून तुम्ही काम करताय. आणि तुमच्या सोबत असणारे इलियास सर असतील किंवा बाकी सगळी जी टीम आहे तुमची, ते खूप चांगलं काम करतायत. रिंगण हे खूप मोठं होईल आणि 100% मोठं होणार आहे. येणाऱ्या काळात खूप चांगले दिवस आहेत असं मला असं वाटतंय. रिंगणचे मी मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तर हे होते प्राध्यापक सुधीर पोद्दार सर, ज्यांचे विचार, ज्यांचं विजन, ज्यांचं वैयक्तिक सुचिरभूत जीवन, ज्यांची शैक्षणिक वाटचाल, ज्यांचं धोरण आता त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये तुम्हा सर्वांच्या समोर ठेवलंय. जास्तीत जास्त पद्धतीनं लोकांच्या समोर एक चांगलं व्यक्तिमत्व घेऊन यावं या उद्देशाने रिंगण टीमने आपल्या 27व्या भागामध्ये त्यांना निमंत्रित केलं. मी पुन्हा एकदा पोद्दार सर आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या सर्व श्रोत्यांना, आमच्या फॉलोअर्सना, चाहत्यांना विनंती करतो की आपण असंच हजारोच्या संख्येत जोडून राहा, पाहत राहा रिंगण, कारण रिंगण औसा आरशाचा. धन्यवाद.